कुणाचा दबाव आहे असं वाटतं? आरोप प्रत्यारोप आता कुठेही होत नाही, सगळ्यांना माहिती आरोपी कोण आहे आणि मग आरोपीला आता पोलीस कोठडीमध्ये तिथे ठेवलं गेलं आहे। त्याच्याच बरोबर असं कळतंय की राहिलेल्या 3 पैकी 2 जे मारेकरी होते त्यांना पकडलंय, पण अजून स्पष्टपणे कुठं अजून कळालेलं नाही। त्यामुळे देशमुख कुटुंबियाची व तसंच महाराष्ट्राच्या सामान्य जनतेची मागणी एवढीच आहे की आता हे जर जबाबदार असतील, हे ज्यांना पकडलं आहे, तर लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, कडकच्या कडक शिक्षा झाली पाहिजे आणि असं धाडस कधी कुणी करू नये या महाराष्ट्रामध्ये, असं एक कुठेतरी प्रथा या सरकारने आणि प्रशासनाने या महाराष्ट्रामध्ये सुरू केली पाहिजे असे आमच्या सगळ्यांचं मत आहे। दादा, लाडक्या बहिणीचे ना निकष परत बदलणार धुळ्यासारख्या ठिकाणी ना काही लाडक्या बहिणीचे पैसे परत सरकारच्या खात्यात गेले। जेव्हा इलेक्शन होतं जेव्हा त्यावेळेस सरसकट दिले गेले आणि आता निकष बदलले जातात, सरकार कुठेतरी माघार घेते यामध्ये? केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांसाठी एक योजना आणली होती, ज्याच्यामध्ये दर महिन्याला आम्ही एवढे पैसे देऊ असं त्यांनी सांगितलं होतं। सुरुवातीला सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळाले, पण टप्प्याटप्प्याने आज जर आपण बघितलं तर 70% शेतकऱ्यांचे पैसे आता थांबलेले आहेत। आता इलेक्शन झालं, बहुमत हे आता भाजपला मित्रपक्षाला मिळालेलं आहे। आता तुम्ही बघाल की हळूहळू टप्प्याटप्प्याने बऱ्यापैकी आमच्या लाडक्या बहिणींना ते योजनेपासून वंचित ठेवतील। अनेक महिला वंचित आहेतच, पण ज्यांना आता पेन्शन 1500 रुपये महिन्याला मिळते ते सुद्धा कदाचित कमी केलं जाईल, पण आम्ही आता विरोधात आहोत। आम्ही आमच्या लाडक्या बहिणींसाठी तिथं भांडू आणि जर उगाचच नावं कमी केली जात असतील तर मग आम्ही ते होऊन देणार नाही, याची दक्षता नक्कीच तिथं घेऊ। आरोपी म्हणजे वाल्मिक कराड यांच्यासोबतचे फोटो जे आहेत ते अमोल मित्तरेंकडून ट्विट केले जातात। बजरंग बाप्पांसोबतचा फोटो जो आहे अमोल मित्तरेंकडून ट्विट करण्यात आला की काही समजत नाही की बाप्पाचं खूप अवघड आहे। विषय एवढाच आहे की धनंजय मुंडे साहेब हे आमच्या पक्षातले मोठे नेते होते, आज ते अजितदादांबरोबर आहेत आणि मग जेव्हा एखादा नेता आपल्या बरोबर असतो त्या नेत्यावर आपला विश्वास असतो आणि नेत्या जर आपला एखाद्या कार्यकर्त्याला हा माझा फार जवळचा आहे, हा माझा फार निष्ठावंत आहे, ह्याच्याशिवाय मी दुसरं काहीच करू शकत नाही, बीडमध्ये एखादा निर्णय घ्यायचा असेल तर याच्याशी संपर्क साधावा लागतो, अशा पद्धतीने एखादा नेता जर त्यांच्या कार्यकर्त्याला तिथं इंट्रोड्यूस करत असेल तर मग त्यावेळेस आम्ही सुद्धा फोटो त्यांच्याबरोबर काढले असतील। त्यामुळे कुठेतरी दिशाभूल आमची झाली असावी तर कोणाचीही झाली असावी, आमचं मत आहे की कोणाचा फोटो कोणाबरोबर, कारण का एखाद्या वेळेस आम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेलो तर आमच्या बरोबर फोटो काढणारे अनेक लोक असतात। नरेंद्र मोदी साहेबांबरोबर फोटो काढणारे अनेक लोक आहेत जे आज वेगळ्या एरियामध्ये काम करतात, पण मोदी साहेबांना ते माहीत नव्हतं। तसंच देवेंद्र फडणवीस साहेबांचं, पवार साहेबांचं, आमचं। त्यामुळे कोणाबरोबर फोटो काढला जातो त्याचे लिंकिंग करणं हे योग्य नाही, पण त्या व्यक्तीने जो अन्याय तिथं असणाऱ्या लोकांवर, सगळ्या समाजावर जो केलेला आहे त्या व्यक्तीला म्हणजे वाल्मिक कराडला हा तिथं त्याच्यावर कारवाई योग्य पद्धतीने झाली पाहिजे, योग्य कलम त्याला लागले पाहिजे। आता फक्त एक्स्ट्रॉशन या गुन्ह्यामध्ये त्यांच्याकडे बघितलं जातं, पण मर्डर या गुन्ह्याकडे सुद्धा बघून त्याच्यावर ते कलम लावण्याची जरूरत आहे। पालकमंत्री पदावरून ना सगळा वाद आहे। पालकमंत्रीपद अजून खरं तर डिक्लेअर झालं नाही, सत्ता स्थापन होऊन मंत्रिमंडळ होऊन एवढे दिवस झाले, पण एका एका जिल्ह्यावरून पालकमंत्री पदाचा महायुतीत वाद। अहो, मंत्रिपद दिली गेली, पण मंत्री काम करतायत का? ठराविक सोडले तर तुम्हाला दिसतात का कुणी काम करताना? बरेच मंत्री नाराज आहेत की तुम्ही आम्हाला मंत्री केलं, कॅबिनेट मंत्री दिलं, राज्यमंत्री केलं, पण निधी नसणाऱ्या खात्याचं तुम्ही आम्हाला मंत्रिपद कशाला दिलं? आता मग निधी असणाऱ्या खात्याचं मंत्रिपद तुम्हाला पाहिजे कशासाठी होतं? पैसे खाण्यासाठी होतं का कशासाठी होतं हे सुद्धा मंत्र्यांनी ते सांगावं। आता त्यात मंत्री नाराज, त्याच्याचबरोबर आता आम्हाला या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असावं, कारण का इथं निधी मोठा आहे, 600 कोटीचं बजेट आहे, 500 कोटीचं बजेट आहे, 300 कोटीचं बजेट आहे, म्हणजे बजेट बघून बऱ्याच लोकांना तिथं पालकमंत्री व्हायचंय, म्हणजे काय गडबड चालली हे माहित नाही। म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेली, ठीक आहे त्याच्यामध्ये ईव्हीएम वगैरे हे विषय आहेत, पण महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला 222 पेक्षा जास्त आमदार निवडून दिले आणि त्याच्यात आज खऱ्या अर्थाने राज्याला सुरळीत दिशेने आणि सकारात्मक दिशेने घेऊन जाण्याऐवजी तुम्ही आज भांडत बसलेला आहात। पालकमंत्री पद दिली गेली नाही, डीपीसीच्या बैठका तिथं झाल्या नाहीत का? तर सगळ्यांना चांगला पैसा असणारी खाती आणि पदं आणि पालकमंत्री पदं पाहिजे। दुर्दैव असं की एवढं मॅन्डेट मिळून सुद्धा यांना निर्णय घेता येत नाही, म्हणजे कुठं ना कुठंतरी या सरकारमध्ये गडबड आहे असं आपल्याला म्हणावं लागेल।
अशी भाजपचे जे नेते आहेत त्यांनी आरोप केला की एनडीएमध्ये जाण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची स्पर्धा सुरू आहे की सत्तेमध्ये कसं सहभागी व्हायचं. असं कोण म्हणलं? भाजपचे आमदार आशिष देशमुख. आता ते बोलले असतील. आता आशिष देशमुख साहेब हे विदर्भातले येतात, नागपूरचे येतात. आता ते आमदार झालेले आहेत, त्यांचं अभिनंदन आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केलं. विषय एवढाच आहे की आता खरंच काय चाललंय याचं तुम्हाला माहित नसेल तर उगाच स्टेटमेंट देणं कितपत योग्य आहे. फक्त बातमी व्हावी म्हणून तुम्ही स्टेटमेंट दिला असेल तर शेवट तेवढं बोलावं की कृपा करून याची बातमी करा, असं आशिष देशमुख साहेबांनी याच्या पुढे थोडंसं नोंद घ्यावी. थँक्यू दादा. येऊ का? ते फक्त हे द्या ना दोन्ही. नाही घेऊन जा. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.